गणेश मार्केटमधील गोरगरिबांना नोटिसा, पण मिरजेतील धन्ना शेठना अभय. सामायिक भिंती पाडून भव्य शोरूम, एकाच मालकाच्या 6 गाड्यांचे गोडाऊन, महापालिका गप्प का? सांगलीतील गणेश मार्केटमधील गाडेधारकांना अतिक्रमण आणि नियमभंगाच्या नोटिसा बजावण्यात येत असताना मिरजेतील काही प्रभावशाली व्यावसायिकांवर मात्र महापालिकेची मेहर नजर असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. फक्त गोरगरिबांनाच नोटिसा आणि धन्ना शेटांना खुली सूट, अशी संतप्त प्रतिक्रिया आता सामान्य नागरिक व्यक्त करू लागले आहेत. मिरजेतील डी टाईप दुकान गाळ्याच्या एका संपूर्ण लाईनमध्ये सामायिक भिंती पाडून अनेक गाळे एकत्र करण्यात आल्याचं समोर आलंय. नियमांची पायमल्ली करून गाळ्याचे रूपांतर एका भव्य शोरूममध्ये करण्यात आले. महापालिकेच्या मालमत्तेचं नुकसान करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं संशयाचं वातावरण निर्माण झालंय. याच परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. नियमानुसार एका व्यक्तीला एकच गाळा देण्याची तरतूद असताना एका व्यक्तीचे तब्बल 6 गाळे असल्याची चर्चा आहे. या गाळ्यांचा वापर दुकानाऐवजी गोडाऊन म्हणून केला जात असल्याचंही बोललं जात आहे. विशेष म्हणजे नियमानुसार गाळा भाड्यानं देण्यासही मनाई असताना हे सर्व प्रकार खुलेआम सुरू असल्याचा आरोप होतोय. नागरिकांचा प्रश्न सरळ आहे. महापालिकेचे अधिकारी हे सर्व पाहत नाहीत का, की जाणून बुजून डोळे झाक केली जाते? वारंवार तक्रारी होऊनही निरीक्षण का केलं जात नाही? नियम फक्त गरिबांसाठी आणि प्रभावशालींसाठी वेगवेगळे आहेत का? नागरिकांनी महापालिका आयुक्त संजिता महापात्रा यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सामायिक भिंती पाडून महापालिकेचं झालेलं नुकसान संबंधितांकडून वसूल करावे, बेकायदेशीरपणे एकत्र केलेले गाळे मूळ स्थितीत आणावेत, तसेच नियमबाह्यरित्या ताब्यात ठेवलेले गाळे परत घेऊन खऱ्या गरजूंना द्यावेत, अशी मागणी होतीये. या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, कोणाच्या संगनमतानं नियमांना हरताळ फासण्यात आला आणि महापालिकेच्या मालमत्तेचं नुकसान होऊ दिलं, याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. अन्यथा महापालिकेत सर्व काही पैशांच्या जोरावर चालते का, हा प्रश्न आणखी तीव्र होणार आहे. आयुक्त संजिता महापात्रा या कठोर आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे या गंभीर प्रकरणात त्या तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करतील आणि महापालिकेतील संभाव्य भ्रष्टाचाराला लगाम लावतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत.